चांगलं जाईल तर म्हणजे. आता मालच नाही कोणाकडे, माल कुठं आहे तुम्हाला? आता सध्या माल कोणाकडेच नाही हो. मला म्हणून मार्केट वाढलं. माल- प्रॉब्लेम पण काय झाला माहिती आहे का, जी आपलं फळमाशी आहे ना, त्या फळमाशीचा प्रादुर्भाव लय झालाय, लय म्हणजे आफाट झालाय. जी आसपासचे शेतकरी आहेत, आता हे आमचं गाव जे आहे त्यात बऱ्यापैकी पेरू आहेच. ही एकात्मिक कीड व्यवस्थापन जी म्हणतो ना आपण, की बाबा सगळ्या गावाला एक पर्टिक्युलर ठिकाणी किंवा ही असं टाईपचं सोल्युशन आहे, ती सगळ्यांनी एकदम लावा एका आठवड्यात, तर ती नाही नाट होत आहे. मी आज बाबा ह्याला लावलं सापळं तर माझ्या भागातून जाते, दुसऱ्याच्या रानातली माझ्याकडे उद्याला येते, की जोपर्यंत सगळी एकदम काढणार नाही की तोपर्यंत हे होणार नाही. सगळ्यात मेन प्रॉब्लेम आता झालाय माल नाहीच, पण जे काय होता ती डंक माशीनं पूर्ण मारलाय माल, काहीच ठेवलं नाही. मध्ये जी मध्ये एक दोन पाऊस झालं ह्याच्यात झालं का डंक माशी घुसलेली सुद्धा लोकांनी कळले ना. डंक माशी एवढ्या सुद्धा फळात घुसाले. पहिलं अशा बोराच्या साईजची झाडी थोडं कलर यायला लागलं म्हणलं का माशी डंक मारायची, पण आता डंक माशी एवढी बारकी फळं पण सोडत नाही. ह्या फळात सुद्धा अशी पाठीमागच्या साईडनं इथं सुद्धा डंक मारू शकते. पोकळ असते ही बाजू पोकळ असते ह्याची. आणि डंक मारायला आपल्याला कळत नाही हिरव्या लक्षात येत भागाला. आणि आपण फोम लावतो, फोम लावला साईज घेतली नसताना दाबला सगळं पडत नरम काय होते, विषय पोट नाही, पडते. ॲव्हरेजला भरत नाही आणि काहीच होत नाही. ही काळजी लय घेणं महत्वाचं आहे. असे डंक मासे सापड सुरुवातीपासून लावलं पाहिजे. आपण एकट्यानं लावून उपयोग नाही. आता आम्ही लावलं समजा आणि ह्या शेतकऱ्यांना नाही लावलं, माझ्यातली माशी मेलेली पुन्हा त्याच्यातली वासानं आपल्याला येते ती म्हणजे आपण लावलेलं कसं आहे वास असं अट्रॅक्ट करते त्याला. 3 किलोमीटरची माशी मेली तरी बी दुसऱ्यातली येणार आहे ना. ते ह्या भागातलं जे शेतकरी आहेत त्यांनी एकदम treatment सगळ्यांनी करणं ही लावलं. गरज आहे. एका वेळेस लावणं गरजेचं. आमच्या भागात आता तशी फळबाग नाही. म्हणजे तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. फळमाशी आहे. फळमाशी थोडीफार नाही राहणार, म्हणत नाही. थोडीफार राहणार, पण एवढी तुम्हाला त्रास देत नाही.